हेलो माय डियर स्टुडंट्स, आज आपण पाहणार आहे एक इम्पॉर्टंट टॉपिक दॅट इज केमिकल रिएक्शन्स ऑफ फिनॉल. मागील काही लेक्चर्स पासून आपण डिस्कस करत आहे अल्कोहोल्स, फिनॉल्स आणि इथर वन बाय वन एका कंपाऊंडचा जो आहे तो आपण स्टडी करत आहे. वी डिस्कस अबाउट अल्कोहोल्स, इट्स प्रिपरेशन मेथड, नॉमेनक्लेचर and chemical properties. Now it's time to discuss about the chemical reactions or chemical properties of phenols. Now what happens in case of phenol? If we see phenol, its structure, that is benzene ring bond OH or phenyl ring bond OH. फिनॉलचं जर आपण स्ट्रक्चर जर पाहिलं तर स्ट्रक्चर कसं आहे तर फिनिल रिंग आहे आणि OH ग्रुप जो आहे तो वाटायचा आहे. हा जो OH ग्रुप आहे दॅट मीन्स हायड्रॉक्सिल ग्रुप, हा काय करतो ऍक्च्युअली इट इज रिस्पॉन्सिबल फॉर सबस्टिट्यूशन इन ऑर्थो अँड पॅरा पोझिशन इन केस ऑफ फिनॉल्स. हा जो OH ग्रुप वाटायचा आहे या बेन्झीन रिंगला, इट इज ऍक्च्युअली रिंग ऍक्टिव्हेटिंग ग्रुप. इथे बेन्झीन रिंग आहे याला ऍक्टिव्हेट करण्याचं काम जो आहे तो हा OH निगेटिव्ह जो आहे तो इथे करतो आणि त्याच्यामुळे बेन्झीन पेक्षा म्हणजे आपण ओनली बेन्झीन जर घेतलं C6H6 तर त्याच्यापेक्षा मोर रेडिली बेन्झीन रिंग बॉन्ड OH दॅट मीन्स C6H5 बॉन्ड OH दॅट मीन्स फिनॉल जो आहे हा इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन जे आहे ते शो करतो आणि आपल्याला ऑर्थो आणि पॅरा ओरिएंटेड प्रॉडक्ट्स जे आहेत ते जास्तीत जास्त क्वांटिटी मध्ये जे आहेत त्या फिनॉलच्या केमिकल रिएक्शन्स मध्ये भेटतात. सो ओनली बिकॉज ऑफ दिस आपल्याला इथे बेन्झीन पेक्षा फिनॉल कसा मोर रिएक्टिव्ह आहे आणि सोबतच इथे तो कुठल्या टाईपच्या रिएक्शन जे आहेत त्या शो करते. त्या सर्व रिएक्शन जे आहेत ते वन बाय वन आपल्याला डिस्कस करायचे आहे. सो केमिकल रिएक्शन्स ऑफ फिनॉल मध्ये पहिली रिएक्शन आपण जे पाहणार आहोत ती आहे हॅलोजिनेशन ऑफ फिनॉल. आपल्याला वेल नोन आहे की व्हॉट इज मीन बाय हॅलोजिनेशन. आपण या आधी सुद्धा भरपूर वेळा डिस्कस केलेला आहे की हॅलोजिनेशन मीन्स सिंपल थिंग. काय आहे हॅलोजिनेशन तर इंट्रोडक्शन ऑफ हॅलोजन ग्रुप इन ए रिएक्टंट. ऍडिशन और इंट्रोडक्शन बाय सबस्टिट्यूशन, बाय डायरेक्ट ऍडिशन. आपण जर तिथे हॅलोजन ग्रुप जो आहे एखाद्या रिएक्टंट मध्ये ऍड करत असू तर त्याला आपण म्हणतो हॅलोजिनेशन, वेदर दॅट इज ब्रोमीन ग्रुप और क्लोरीन ग्रुप और आयोडीन ग्रुप. ठीक आहे. सो दॅट इज हॅलोजिनेशन प्रोसेस. आणि इथे हॅलोजिनेशन प्रोसेस कशाची करायची आहे आपल्याला तर फिनॉलची करायची आहे. सो दॅट मीन्स आपल्याला हॅलोजन्स इथे लागतील. तर आपण इथे ऍक्च्युअली दोन कंडिशन मध्ये जे आहे ते हॅलोजिनेशन ऑफ फिनॉल जे आहे ते करू शकतो. पहिली कंडिशन कुठली तर हा जो फिनॉल आहे याची रिएक्शन आपण करणार आहे ऍक्वियस सोल्युशन ऑफ ब्रोमीन सोबत. ऍक्वियस सोल्युशन ऑफ ब्रोमीन सोबत जेव्हा आपण त्याची रिएक्शन करतो इन दॅट केस व्हॉट हॅपन, या कंडिशन मध्ये ऍक्च्युअली काय होते तिची रिएक्शन आहे जेव्हा आपण ऍक्वियस सोल्युशन तिथे घेतो ब्रोमीनचं, इट टेक्स प्लेस ऍक्च्युअली ऍट व्हेरी लो टेम्परेचर. लो टेम्परेचरवर ही रिएक्शन होते आणि आपल्याला ट्रिपल सबस्टिट्यूटेड प्रॉडक्ट भेटतो. दॅट मीन्स बोथ ऑर्थो पोझिशन दॅट मीन्स सेकंड पोझिशन अँड सिक्स पोझिशन ऑफ बेन्झीन रिंग अलॉंग विथ पॅरा पोझिशन, म्हणजे तिन्ही पोझिशनवर ही सेकंड पोझिशन, ही फोर्थ पोझिशन आणि ही सिक्स पोझिशन, या तिन्ही पोझिशनवर जे आहे या हायड्रोजन अटॅच आहे या बेन्झीन रिंगला दे गेट सबस्टिट्यूटेड बाय 3 ब्रोमीन ग्रुप. 3 ब्रोमीन ऍटम्स जे आहेत ते त्याला सबस्टिट्यूट करतात आणि आपल्याला ट्राय सबस्टिट्यूटेड प्रॉडक्ट इथे भेटतो. कुठला भेटतो हे आहे त्याचं स्ट्रक्चर. देयर इज अ फिनिल रिंग, फर्स्ट पोझिशनला OH ग्रुप आपण तिथे गेला आणि 3 ब्रोमीन ग्रुप जे आहे ते तिथे अटॅच असलेले आपल्याला दिसतील, दोन्ही ऑर्थो पोझिशनवर आणि एक पॅरा पोझिशनवर. याला आपण ट्राय सबस्टिट्यूटेड प्रॉडक्ट म्हणणार. व्हाय इट ट्राय सबस्टिट्यूटेड बिकॉज 3 हायड्रोजन ॲटम ऑफ बेन्झीन रिंग गेट सबस्टिट्यूटेड बाय 3 ब्रोमीन ग्रुप हियर. कंडिशन कुठली तर ऍक्वियस सोल्युशन ऑफ ब्रोमीन आपण इथे घेतलं
लो टेम्परेचर वर जे आहे तो ब्रोमीन जो आहे त्याचा ऍक्वियस सोल्युशन आपण घेतलेला आहे तो फिनॉल सोबत रिॲक्ट होत आहे आणि एकाच वेळेस 3 हायड्रोजन ऍटम 2 ऑर्थो पोझिशन वरचे आणि 1 पॅरा पोझिशन वरचा बेंझिन रिंगच्या तो सबस्टिट्यूट होतो रिस्पेक्टिव्ह ब्रोमीन ग्रुपने आणि आपल्याला एक ट्राय सबस्टिट्यूटेड प्रॉडक्ट भेटते. इट्स नेम इज 2, 4, 6. ही सेकंड पोझिशन, ही फोर्थ पोझिशन, ही सिक्स्थ पोझिशन. दिस इज फर्स्ट पोझिशन. दॅट मीन्स 1, 2, 3, 4, 5, 6. Second position would be R, 2. Fourth would be R, that's why 4. And the last BR atom present at the sixth position of phenyl ring, that's why 6. So 2, 4, 6. There is a presence of 3 BR atoms, so that's why tri-bromo. And parent compound is benzene ring bond OH, that is phenol. So product कुठला भेटला आपल्याला 2, 4, 6 ट्रायब्रोमोफिनॉल. सिंपल अशी कंडिशन कुठली तर ऍक्वियस सोल्युशन ऑफ ब्रोमीन आपण इथे घेतलं त्याची रिएक्शन लो टेम्परेचर वर फिनॉल सोबत केली आणि ही रिएक्शन केल्यानंतर आपल्याला तिथे प्रॉडक्ट भेटला 2, 4, 6 ट्रायब्रोमोफिनॉल. अशा टाइपचा प्रॉडक्ट जो आहे तो इथे फॉर्म होतो. ही झाली एक सिंपल कंडिशन. फर्स्ट कंडिशन सेम जसं आपण इथे ब्रोमिनेशन केलं म्हणजे बीआर जो आहे तो ऍड केला बाय सबस्टिट्यूटिंग रिस्पेक्टिव्ह हायड्रोजन ऍटम ऑफ फिनेल रिंग ऑफ फिनॉल. असंच आपण क्लोरिनेशन सुद्धा करू शकतो म्हणजे Br2 च्या ठिकाणी आपण Cl2 जे आहे ते जर घेतलं तर आपल्याला इथे जे आहे 2,4,6 ट्रायक्लोरोफिनॉल सुद्धा प्रॉडक्ट भेटतो. ठीक आहे. ओव्हरऑल दिस इज फर्स्ट कंडिशन, दॅट इज फिनॉल रिएक्ट्स विथ aqueous solution of bromine. नाउ सेकंड कंडिशन आपण पाहू. सेकंड कंडिशन काय आहे तर ऍक्च्युअली हा जो वॉटर मॉलिक्यूल आहे aqueous सोल्युशन घेतलं म्हणजे वॉटर मॉलिक्यूल आहे तर इन्स्टेड ऑफ वॉटर जर पाहिला तर हा थोडासा पोलर नेचर शो करते. आपण अर्लियर डिस्कस सुद्धा केलेला आहे. तर इन्स्टेड ऑफ वॉटर त्याच्यापेक्षा लो पोलॅरिटी असलेल्या सोल्युशनच्या प्रेझेन्स मध्ये जर आपण तिथे हॅलोजिनेशन जर केलं तर तिथे आपल्याला जे आहे ऑर्थो आणि पॅरा प्रॉडक्ट्स भेटतात. देयर इज अ मिक्सचर ऑफ प्रॉडक्ट्स फॉर्म. एक ऑर्थो ओरिएंटेड राहणार आणि दुसरा जो आहे तो पॅरा ओरिएंटेड प्रॉडक्ट जो आहे तो भेटते. सो कंडिशन काय आहे तर if this halogenation of phenol is carried out in the presence of solvents which are lower polar than the water. कुठले सॉल्व्हंट यूज करणार जे वॉटर पेक्षा लोअर पोलॅरिटी शो करतात. देयर इज अ CHCl3, दॅट मीन्स क्लोरोफॉर्म. किंवा मग दुसरा एक आपल्याला यूज करता येतो एक तर हा CHCl3 or CCl4 or CS2. आउट ऑफ दीज 3 कुठल्याही एका सॉल्व्हंटच्या प्रेझेन्स मध्ये जर आपण फिनॉलचं हॅलोजिनेशन जर केलं तर आपल्याला तिथे मिक्सचर ऑफ प्रॉडक्ट भेटतात. कसे भेटतात ते आपण करणार आहे इथे ब्रोमिनेशन. ठीक आहे. सो Br2 जो आहे म्हणजे ब्रोमीन जो आहे तो रिॲक्ट होता दॅट मीन्स ब्रोमिनेशन आपण इथे करत आहे. कंडिशन काय इन द प्रेझेन्स ऑफ CS2 और CHCl3 और CCl4. कुठली एक कंडिशन या तीन पैकी कुठलाही एक सॉल्व्हंट जो आहे त्याच्या प्रेझेन्स मध्ये आपण जर रिएक्शन जर केली तर इन दॅट केस देयर इज अ फॉर्मेशन ऑफ ऑर्थो ओरिएंटेड प्रोडक्ट. दॅट मीन्स फिनिल रिंग बॉन्ड OH. एक Br जो आहे तो इथे ऑर्थो पोझिशनला जो आहे तो अटॅच आहे. दिस इज ऑर्थो ब्रोमो phenol plus another product is also formed, that is
para-bromophenol. Ortho-bromophenol and para-bromophenol. There is a mixture of two products formed when we use a solvent which is lower polar than, which show lower polarity than water. So halogenation आपण केलं, फक्त condition change केली. Instead of using water as a solvent, we use CaCl3 or CCl4 or CS2. या तीन पैकी कुठल्याही सॉल्व्हंटच्या प्रेझेन्स मध्ये हॅलोजिनेशन ऑफ फिनॉल जर केलं तर आपल्याला तिथे जे आहे मिक्सचर ऑफ प्रोडक्ट भेटतात. एक ऑर्थो प्रोडक्ट भेटेल आपल्याला, ऑर्थोब्रोमोफिनॉल हियर, अनदर वन इज पॅराब्रोमोफिनॉल. अशा टाइपचे प्रोडक्ट्स जे आहेत ते इथे फॉर्म. दॅट मीन्स हे जे मिक्सचर इथे फॉर्म होत आहे, या मिक्सचरला आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये हा जो ऑर्थोब्रोमोफिनॉल जो फॉर्म झालेला आहे हा मायनर प्रोडक्ट. दिस इज मायनर प्रोडक्ट अँड पॅराब्रोमोफिनॉल इज फॉर्म ॲज अ मेजर प्रोडक्ट. हा एक मेजर प्रोडक्ट म्हणून जो आहे तो इथे फॉर्म होतो. सो अशा पद्धतीने हॅलोजिनेशन ऑफ फिनॉल जे आहे ते इथे होते by using two condition. First condition is aqueous solution of bromine. तिथे आपल्याला ट्राय सबस्टिट्यूटेड प्रोडक्ट भेटला 2,4,6 ट्रायब्रोमोफिनॉल और 2,4,6 ट्रायक्लोरोफिनॉल. आणि इथे आपण ब्रोमिनेशन केलं, बट सॉल्व्हंट जो आहे तो वॉटर यूज न करता त्याच्यापेक्षा लो पोलॅरिटी असलेले सॉल्व्हंट जर आपण घेतले लाईक CaCl3 or CCl4 or CS2, then there is a formation of such type of mixture. Overall is our halogenation of phenol. Now the second reaction for you, that is nitration of phenol. Nitration means addition of nitro group, introduction of nitro group in a reactant. Here reactant is phenol, so that is why it is called as nitration of phenol. Phenol मध्ये स्पेशली फिनॉलच्या बेन्झीन रिंग मध्ये असलेले जे हायड्रोजन्स आहेत त्यांना रिप्लेस करून तिथे आपल्याला नायट्रो ग्रुप जो आहे तो इंट्रोड्यूस करायचा आहे. सो दॅट्स वाय इट इज कॉल्ड नायट्रेशन ऑफ फिनॉल. ज्या वेळेस नायट्रेशन ही प्रोसेस येते कुठल्याही रिएक्टंट साठी, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, रिएक्शन नायट्रेशन असेल तर तिथे नेहमी आपण यूज करणार नायट्रिक ऍसिड, वेदर इट इज डायल्यूट इन सम कंडिशन और इन सम कंडिशन इट इज कॉन्सन्ट्रेटेड. सो डायल्यूट और कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड यूज करून आपण त्यामधील नायट्रो ग्रुप जो आहे तो एखाद्या रिएक्टंट मध्ये जर इंट्रोड्यूस करत असू बाय ऍडिशन और बाय सबस्टिट्यूशन, तर त्या प्रोसेसला आपण तिथे म्हणणार नायट्रेशन. इथे आपण फिनॉल मध्ये तसं करणार आहे म्हणून याला म्हणत आहे नायट्रेशन ऑफ फिनॉल. सिंपल अशी कंडिशन आहे. दोन कंडिशन मध्ये फिनॉल जो आहे तो नायट्रिक ऍसिड सोबत जो आहे तो रिएक्ट होतो. पहिली कंडिशन त्यामधली कुठली आहे ते आपण आधी पाहू. फिनॉल जो आहे दॅट इज फिनिल रिंग और C6H5 bond OH. This is our phenol. It reacts with nitric acid. कशा टाइपचा नायट्रिक ऍसिड, तर डायल्यूट नायट्रिक ऍसिड सोबत जो आहे तो फिनॉल जो आहे तो इथे रिएक्ट होतो. नायट्रिक ऍसिड जो आहे त्याला आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने लिहू, H bond N. Overall that is HNO3. So this is dilute nitric acid. So when phenol reacts with dilute nitric acid, there is a formation of mixture of products. Again, the first one is ortho product and another one is para product, para oriented product. So आपल्याला मिक्सचर जे आहे प्रोडक्टचं इथे फॉर्म होताना दिसते. कंडिशन कुठली, नायट्रेशन प्रोसेस करत आहे आपण फिनॉलची बाय युजिंग डायल्यूट नायट्रिक ऍसिड. सो आपल्याला इथे प्रॉडक्ट भेटते. प्रॉडक्ट कुठला भेटते, एक आपल्याला इथे भेटत आहे द फर्स्ट प्रॉडक्ट फॉर यू, दॅट इज फिनिल रिंग बॉन्ड OH, and at second position there is an O2. This is ortho nitrophenol. Another one, second product, phenyl ring bond OH, and at para position there is a
NO2 group is present. At para position, there is a NO2 group present, which is there only because of substitution of hydrogen atom in this position. So here we get a product that is phenyl ring bond OH, and at para position there is a NO2, so its name is para nitrophenol. सो ही झाली पहिली कंडिशन. कसे फॉर्म झालं इथे प्रॉडक्ट हे दोन्ही, तर ऍक्च्युअली डायल्यूट नायट्रिक ऍसिड जो आहे तो फिनॉल सोबत इथे रिएक्ट होत आहे ऍट लो टेम्परेचर. सो नायट्रेशन प्रोसेस जी होत आहे आणि डायल्यूट नायट्रिक असल्यामुळे इथे मिक्सचर जे आहे ते इथे फॉर्म होत आहे. एक ऑर्थो प्रॉडक्ट आपल्याला भेटला फिनिल रिंग बॉन्ड OH ऍट सेकंड पोझिशन NO2 अँड अनदर वन इज फिनिल रिंग बॉन्ड OH ऍट फोर्थ पोझिशन देयर इज NO2. सो ऑर्थो नायट्रोफिनॉल आणि पॅरा नायट्रोफिनॉल असे दोन प्रॉडक्ट जे आहेत ते इथे भेटले. ही झाली पहिली कंडिशन. अनदर कंडिशन आपण जर पाहिली तर हा जो फिनॉल आहे, दिस इज अवर फिनॉल, जेव्हा याची रिएक्शन जी आहे ती आपण करतो कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड सोबत, HO बॉन्ड NO2 दॅट मीन्स HNO3 कसा आहे तर कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड in the presence of concentrated H2SO4. कंडिशन थोडीशी चेंज. इथे डायल्यूट नायट्रिक ऍसिड घेतला होता, इथे कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड. प्रोसेस एकच आहे, नायट्रेशन ऑफ फिनॉल. बट प्रॉडक्ट जे भेटते पहिल्या कंडिशन मध्ये जसं मिक्सचर इथे भेटलं तशाप्रमाणे इथे प्रॉडक्ट्स जे आहेत ते फॉर्म होत नाही, तर इथे एकच आपल्याला प्रॉडक्ट जे आहे ते फॉर्म होताना दिसते. कुठला प्रॉडक्ट फॉर्म होते तर देयर इज अ triple substitution takes place again at two ortho position and one para position. आणि आपल्याला इथे प्रॉडक्ट भेटतो फिनिल रिंग. there is a formation of product phenyl ring bond OH at second position. there is a presence of NO2. at fourth position again there is a NO2, and at position number 6 there is a NO2. second position, फोर्थ पोझिशन आणि सिक्स पोझिशन वरचे बेन्झीन रिंगचे हायड्रोजन जे आहेत ते रिप्लेस करून इथे आपल्याला भेटतो काय नाव आहे याचं? इट्स नेम इज व्हेरी सिंपल ऍक्च्युअली. दॅट इज वी राइट हियर, दॅट इज 2,4,6 ट्राय नायट्रोफिनॉल. 2,4,6 ट्राय नायट्रोफिनॉल अशा टाइपचा प्रॉडक्ट जो आहे तो इथे फॉर्म. ओव्हरऑल दिस इज नायट्रेशन ऑफ फिनॉल.